आणि आता बातमी आहे छगन भुजबळांची। 8 ते 10 दिवसात फडणवीसांसोबत चर्चा होईल असं भुजबळ म्हणाले होते। त्यामुळे लवकरच भुजबळ आणि फडणवीस चर्चा करू शकतात। मात्र त्यापूर्वी फडणवीसांनी मला मंत्री करतो असा शब्द दिला नाही असं देखील भुजबळ यांनी स्पष्ट केलंय। पाहूया। तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे। तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते पाहावे, अशी प्रतिक्रिया परदेशातून परतल्यावर भुजबळांनी दिली। 8-10 दिवसात मार्ग काढू असं फडणवीसांनी सांगितल्याचं 23 डिसेंबरलाच भुजबळ म्हणाले होते। आता 10 दिवस उलटून गेले। या काळामध्ये भुजबळ परदेशातही गेले होते। आता ते परतले। त्यामुळे फडणवीस नेमका काय मार्ग काढणार हा प्रश्न भुजबळांना विचारला। त्यावर चर्चा करू असं फडणवीस म्हणाले होते, मंत्री करू असं बोलले नाहीत असं भुजबळ म्हणाले। देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला काही शब्द दिला होता, तिकडनं आल्यानंतर आपण पुन्हा तुमची जे मंत्रीपद असेल किंवा तुमचा सन्मानाचा जो आहे, त्यांनी मंत्रीपद वगैरे काय बोलले नाही की ठीक आहे 7-8 दिवस थांबा, आपण नंतर चर्चा करू, एवढंच ते म्हणालेले आहेत। ते काही मला मंत्री करणार किंवा आणखीन काय करणार असं काही म्हणालेले नाही आणि मी तसं तुम्हाला कधी सांगितलेलं नाही। थांबा, आपण शांततेने नंतर चर्चा करू, दॅट्स ऑल। मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज झाले। नाराजी जाहीर करून ते नागपूरच्या अधिवेशनातून निघून सुद्धा गेले। समता परिषदेचा त्यांनी मेळावा सुद्धा घेतला। त्यानंतर 23 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ते भेटले। या भेटीमध्ये पुन्हा भेटून चर्चा करू असा शब्द फडणवीसांनी दिल्याचं भुजबळांनी म्हटलं होतं। आता वडेट्टीवारांनी वेगळा दावा केलाय। मंत्री धनंजय मुंडेंची विकेट काढून भुजबळांची एंट्री होणार का असं वडेट्टीवार म्हणाले। मुंडेची विकेट काढून टीममध्ये भुजबळांचा समावेश करण्याची शक्यता किंवा विचार अजितदादांच्या डोक्यात आहे का, हा प्रश्न गेल्या 4 दिवसापासून आम्हाला 5 दिवसापासून पडतोय। त्यामुळे भुजबळ साहेबांना यामध्ये कदाचित वेट अँड वॉचची भूमिका ठेवावी लागेल, नाहीतर देवेंद्रजीकडे दुसरा पर्याय भेटीमध्ये काहीतरी झालंच असेल। वडेट्टीवार काय म्हणतात किंवा जितेंद्र आव्हाड काय म्हणतात त्याच्यावर मी काय चर्चा करू शकतो काय? आणि हेही डोक्यातून काढून टाका की मला मंत्रिपद मिळालं नाही, मला ते मिळालं पाहिजे म्हणून कुणाला तरी काढा, असं काही माझ्या मनात आहे, हे सुद्धा येणं अशक्य आहे। त्यामुळे आता बघूया पुढे। तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे। भुजबळ कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना भेटले, मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटले, पण ते अद्याप राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही भेटले नाही। तर भुजबळांसोबत बोलून काही ना काही मार्ग काढू असं प्रफुल्ल पटेल म्हणाले। भुजबळ साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे आणि त्यांच्याशी जे काही बोलायचं असेल आम्ही बोलू। बाकी काही असा नाराजी आहे की बाकीच्या गोष्टी आहे असं समजू नका। आम्ही वेळोवेळेवर त्यांच्याशी बोलत आलेलो आहोत आणि जे काय असेल त्यांची सूचना त्याप्रमाणे आम्ही काही ना काही मार्ग काढू। भुजबळांसाठी नेमका कोणता मार्ग शोधून काढतात आणि तो मार्ग भुजबळांच्या पसंतीस पडेल का, हे भुजबळ आणि त्यांच्या नेतृत्वाची बैठक झाल्यावरच कळेल। नाशिकहून चंदन पुजाधिकारीसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।